हे गाईज, गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहे छोट्या मुलांसाठी, आणि ती पण हेल्दी रेसिपी. मूग डाळ आणि लौकी किंवा मूग डाळ आणि कद्दूचे पॅनकेक्स साठी मी ही रात्रभर मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. हिरवी सालांची मूग डाळ आहे, साल असलेली. तुम्ही येलो पण यूज करू शकता, पॉलिश असलेली. तर मी ही रात्रभर भिजत घातलेली आहे. आता ही मस्त सॉफ्ट झालेली आहे. आणि आता मी हा जो कद्दू आहे याचं कव्हर काढून हा खिसून घेते आहे. तर हा कद्दू खिसलेला आहे मी. आणि आता मी ही मुगाची डाळ मिक्सरमधनं काढणार आहे. आणि यासाठी मी हा बारीक कांदा पण कट करून घेतला आहे. तर मी ह्या मुगामध्ये जिरे टाकलेत. आता हे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते आहे. त्याच्यामध्ये मी आता हळद टाकते आहे, मीठ टाकते आहे, थोडा मी हा मसाला पण टाकते आहे. छोट्या मुलांसाठी करते त्यामुळे मी लाल तिखट टाकणार नाही आहे. तर सगळं बॅटर मिक्स करून मी ह्या लौकीचा पीस करून घेतलेला आहे, याच्यामध्ये सगळं बॅटर मी टाकणार आहे. म्हणजे असं मस्त बॅटर रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी असं बारीक कट केलेलं छान कांदा टाकते. आणि याच्यामध्ये तुम्ही गाजर पण खिसून टाकू शकता, बीटरूट पण टाकू शकता. तर हे आता मस्त बॅटर रेडी झालेलं आहे. तर मी आता गॅसवरती तवा ठेवलाय, तो तापतोय छान. नंतर मी तूप लावून घेतलेलं आहे. एकदा तो तापला की त्यावर छोटे छोटे पॅनकेक सोडणार आहे. तुम्ही असं छोटासा पॅनकेक टाकते. तर हा असा मस्त छान डोसा बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. हेल्दी डोसा मस्त. म्हणजे छोटे छोटे पॅनकेक्स पण टाकू शकतात. मी थोडासा साईज वाढवली आहे. त्याच्यामध्ये खूप हेल्दी आहे मूग डाळ आणि लौकीचं.